श्री गणेशाय नमः 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 श्री ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय नमः शिवाय. हाय नमस्कार. तर मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते. तर चला, आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर माझा ब्लॉग नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी येत आहे. तर मी मस्त सकाळी उठले, लवकर साडा रांगोळ वगैरे झाली, त्याच्यानंतरून मस्त गॅसची पूजा वगैरे झाली. त्याच्यानंतरून मला मंदिरामध्ये जायचं होतं. आपला पहिलाही श्रावण सोमवार आहे, पहिलाच सोमवार आहे. तर श्रावणमधला तर म्हटलं चला पूजेची तयारी वगैरे केली आणि त्याच्यानंतरून मग पूजेची तयारी वगैरे झाली. मी पूजेचं ताट वगैरे भरलं. त्याच्यानंतरून मस्त दुर्वा आघाडा आणून मस्त नारायण नरसोबा जे आहे तर आपण घरामध्ये पूजा वगैरे करते मी. तर मग मी त्याला मस्त माळ वगैरे घातली. त्याच्यानंतरून चहा टाकलेला होता गॅसवर, तर चहा उकळला. त्याच्यानंतरून मग चहा झाला. तर मी सकाळी लवकर उठल्यानंतर साडा रांगोळ झाली, देवपूजा वगैरे झाल्याच्यानंतर मस्त चहाचा तल्लप होती. तर मग मस्त असा चहा वगैरे झाला. तर निवांत चहा वगैरे घेतला. चहा झाला. त्याच्यानंतरून नागपंचमी असल्यामुळे आज तर काही कट वगैरे करायचं नव्हतं, त्याच्यामुळं मुलांचे काही नाश्ते वगैरे नव्हते आज. तर नागपंचमी असल्यामुळं काही कट वगैरे करत नाही, काही नाही. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता दुपारून स्वयंपाक वगैरे आमच्या इकडे करत असतात. तर आमच्या तिकडे अहिल्यानगरला आम्ही दुपारून तवा वगैरे मांडतो, पुरणाची पोळी आणि सार करत असतो, कारण भात वगैरे काही नागपंचमीला करत नाही. तर चला मग मी गेले मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये पण थोडा वेळ लागला, तर तिथं पण खूपच गर्दी होती. तर म्हटलं चला. तर पहिलीच मूठ आपली श्रावण महिन्यातली तांदळाची होती. पहिला श्रावण सोमवार. शिवा महादेवा ईश्वरा देवा जावा भावा ननंद सासू सासरे यांची आवडती व्हावा. तर त्याच्यानंतरून मग मी मस्त मंदिरामधून आले. त्याच्यानंतरून मग टाकायची होती मला डाळ. तर मस्त अशी डाळ वगैरे टाकली मी गॅसवर आणि कुकर लावलं. त्याच्यानंतरून वर गेले. तर मला जायचं होतं झोका खेळण्यासाठी. तर म्हटलं चला तोपर्यंत झोका खेळून येऊपर्यंत मस्त आपली डाळ कमी गॅसवर छान शिजून देईन, होईल तोपर्यंत आपण झोका वगैरे खेळून येऊ. तर चला आता मी जाणार आहे वर झोका खेळण्यासाठी. तर तोपर्यंत आपल्या गॅसच्या शिट्ट्या होत आहेत. तर चला, आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीचा आता मी जाणार आहे वर झोका खेळण्यासाठी. तर नागपंचमीच्या ह्या झोक्याचा जो आहे तर खूप मान असतो. तर चला आता मी चाललेली आहे वर आणि आता केलेली आहे घरामधून एंट्री. तर पाहू शकताय तुम्ही, हा जो आहे तर आमचा परिसर आहे. तर चला चप्पल वगैरे घालते मी. त्याच्यानंतर मी आलेली आहे बाहेर. तर हा जो आहे तर आमचा बाहेरचा परिसर आहे. तर पाहू शकताय तुम्ही, आता मी चाललेली आहे वर. बाई तर म्हणलं चला आज मस्त नागपंचमी पण आहे. तर म्हणलं चला आज झोका वगैरे खेळू. तर काम वगैरे सगळं आवरलं आणि आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर म्हणलं चला आता दुपार झालेली आहे. तर मंदिरात वगैरे गेलो होतो, तर इथं काही वारूळ वगैरे नाही आहे. तर मंदिरातच जाऊन आलोत आणि म्हणलं आता चला स्वयंपाकाचा पण टायमिंग झालेला आहे. तर म्हणलं चला आता मस्त खेडेगावानी असतो त्यावेळेस मस्त झोका वगैरे असतो, भारी वाटतं थोडं खेळण्यासाठी. बरोबर आहे ना? भारी वाटतं. खेडेगावानी एकदम मस्त वाटतं. हां, झाडाला झोका असतो, मस्त वाटतं. आपल्याला भारी वाटतं असं खेळण्यासाठी. तर ऐक ना, मी लहानपणी मैत्रिणी राहायचं होतं बाई, इतकी मज्जा यायची ना, खूप मज्जा यायची. तर शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी जमा व्हायच्या, माझ्या बहिणी वगैरे. आणि मग आम्ही काय करायचो, मस्त साडी बी नेसायची. मम्मीची साडी नेसायचं होतं आम्ही, नेसायची मम्मीची साडी. ब्लाऊज ते पण कसे मशीन वगैरे नव्हती त्यावेळेस. काय करायचं आम्ही, आपली टीप आपल्या हाताने शिवून घ्यायचं आणि तेच नंतर तसेच ब्लाऊज घालायचं आणि ते मस्त अशी साडी पण छान वाटायची त्यावेळेस. सगळ्या मैत्रिणी जमा झाले, मस्त शाळेच्या ठिकाणी तिथं झोके राहायचे मोठे मोठे. मग तिथं झोक्यावर खेळायला जायचं झोके. मग तिथं पुढे आल्याच्या नंतर संध्याकाळी 4-5 वाजता आई स्वयंपाक केलेला राहायचा आई. मग जेवण वगैरे करायचं, हसून खेळून मस्त. हातामध्ये बांगड्या, हाताला मेहंदी. परत खूप नवीन पंचमी हा सण येण्याचा म्हणजे खूप उत्साह वाटायचा, एकदम भारी वाटायचं की आपण पंचमीचा सण वटी म्हणजे अशा लाया घ्यायच्या जवळ आणि त्याच्यासोबत मग मस्त हसून
हसून खेळून खूप असं मज्जा करायचो आहे की नाही. आता ते दिवस राहिले का? आहेत का ते दिवस? आता नाही राहिले. आणि त्याच्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर पण इतकी वाट बघायचो आम्ही की आपलं काय जसं रक्षाबंधनचा सण असतो तसंच नागपंचमीचा पण सण असतो. त्यावेळेस एवढं आठवण करायचे की मला घ्यायला कोणीतरी येईल, खूप विचारात राहायचं. महिनाभर आधीच भोकायच्या की तुझ्या भाऊ कधी येणार आहे, ती म्हणायची तुझा भाऊ कधी येणार आहे, ती म्हणायची तू रक्षाबंधनला जाणार आहे का, ही म्हणायची मी नागपंचमीला जाणार आहे, रक्षाबंधनला ठेवलं तर राहणार आहे. म्हणजे परिस्थिती खूप अवघड होती त्या काळाची, आमच्या टायमिंगची. आणि आत्ताची परिस्थिती अशी झाली की ती सून झाली, सुनाची सासूची डबल, म्हणजे खूप अवघड परिस्थिती आलेली आहे. तर चला आता राधांनी आलेलं झोका खेळायला, तर पाहू शकताय. तर चला आता आम्ही 5 झोके खेळतो मस्त. आंबा येडू दोघी बहिणी गे काहीतरी आहे ते गाणं, आता मी लक्षात नाही माझ्या, पण चला आता मस्त झोका वगैरे खेळतोय आम्ही. बस राधा, तर पाहू शकतात घे झोका छान. आपल्याला तिकडे तर झोका चढायला नाहीये, पण आपण इथं मस्त झोका खेळू. चढेवर झोका राधा छानपैकी मस्त. तुझ्या सासऱ्याने मस्त चुला बांधून ठेवलाय आपल्याला झोका खेळण्यासाठी. मस्त आहे ना? भारी वाटतं? छान वाटतं. छान वाटतंय. आज झोका खेळणं म्हणजे आज एक खूप महत्त्वाचा सण आहे. नागपंचमी सण म्हणजे झोका खेळण्याचा. दिव्याकडे मस्त झाडाला, हां झाडाला खूप मोठा असतो तो, खूप मोठा असतो. आणि चढी ते दोघं जोडीने पण झोका खेळायला जाते. नागपंचमीचा सण म्हणजे खूप काही वेगळा असतो. भारी वाटतं झोका खेळायला ना. चक्कर अशी गरगर गरगर गरगर. आंबा येडू दोघी बहिणी ग पदरवाऱ्याने जाय, माशांनी मारलाय दानका ग पाणी जुळजुळाय. तर नाशिक जे आहे, तर हे नाशिकचं परिसर आहे. तर पाहू शकताय तुम्ही कसं आहे. तर हे आमच्या कुंड्या वगैरे, अजून झाडं वगैरे आम्हाला लावायचे आहेत, तर लावणार आहेत आम्ही झाडं वगैरे. पण मग आता थोडा वेळ लागणार आहे, क्योंकि माती म्हणजे असं माती नाही आहे पावसा पाण्यामुळे. तर म्हटलं माती वगैरे भेटली ना तर छान गुलाब वगैरे मस्त लावणार आहे. तर आता सध्या काम चालू होतं त्याच्यामुळे खूप नुकसान झाली झाडाची. तर आता नवीन झाडं वगैरे आणणार आहेत आम्ही आणि मस्त लावणार आहे. त्याचा पण एक मस्त छानसा असा ब्लॉग टाकणार आहे. तर माझ्या कुंड्या वगैरे सगळ्या हे होऊन गेलेल्या आहेत खराब. तर आणि मी तिथं चूल वगैरे पण केलेली आहे. तर पाहू शकतायत तुम्ही छोटीशी अगदी मस्त चूल वट्टा. आणि आता आम्ही तिथं आहे ना हे करणार आहे, काय म्हणतात त्याला, स्वयंपाक वगैरे. उन्हाळ्यात काही चीक वगैरे करायचं असतो आपल्याला, कुरड्याचा वगैरे, त्यावेळेस लागतं ना आपल्याला ते. तर हे पाहू शकतात आपलं मस्त असतं छोटंसं सोलर वगैरे आहे, बाज आहे, टाक्या पाण्याच्या. तर चला, तर आमच्याकडे आमटीच म्हणतात. तर चला आपण ते येळणी जे आहे तर डाळीचं ते पूर्ण काढून घेऊ व्यवस्थित. त्याचे आपण करणार आहेत तर आता आमटी म्हणजे सार करणार आहेत. तर शक्यतो सार भात प्रत्येक घरी आवडला जातो सगळ्यांना, आणि येळण्याची आमटी म्हणलं जातं. तर ती आमटी जी आहे तर येळण्याची खायला खूप टेस्टी आणि खूप छान लागते. तर चला, आज नागपंचमी आपल्याला फक्त पुरणाची पोळी आणि हे करायचं आहे, सार आणि पुरणाची पोळी. बास्याची व्यतिरिक्त तळमळ आज काही नाहीच आपल्या इकडे आणि करत पण नाही. तर चला आपण आता पुरण टाकून घेऊ. पुरण वगैरे करण्यासाठी टाकून घेतलेलं आहे मी आता. तर म्हणजे पुरण जे आहे तर मी साखरेचं करणार आहे ते. तर गुळाचं काही करणार नाही, कारण गुळाचं शक्यता मला पण नाही एवढं आवडते. तर आपण असं मस्त पुरण वगैरे टाकून घेऊ. मी ना 4-5 जे आहेत तर ह्या इलायची टाकणार आहे आणि त्याच्यानंतर ना थोडीशी साखर टाकणार आहे आणि ते मिक्सरमधून काढून घेणार आहे. म्हणजे काय होऊन जातं ते असं मस्त मिक्सरमध्ये ना ते बारीक होऊन जातं आपली इलायची. तर पुरणामध्ये टाकायसाठी मी फक्त इलायची टाकत असते आणि साखरेचंच पुरण पण करणार आहे मी, मला तेच आवडतं. तर चला आपण टाकून घेऊ तोपर्यंत मस्त असं साखर वगैरे टाकून घेऊ. कोणी जायफळ वगैरे पण टाकतं, पण जायफळ वगैरे काही मी टाकत नाही, कारण मला ते नाही आवडत, त्याच्यामुळे मी नाही टाकत. मी साधंच आपलं पुरण करत असते, फक्त इलायची टाकते आणि बडीशेप पण टाकत नाही त्याला शक्यता.
तर चला आपण आता मिक्सरमधून काढून घेऊया. आता झालेलं आहे आपलं पुरण, तर आपण थोडंसं चाळून घेऊ चाळणीमध्ये. तर झालेलं आहे आपलं पुरण रेडी. तर पाहू शकताय तुम्ही, एकच नंबर आणि मस्त झालेलं आहे पुरण. तर तुम्ही पाहू शकताय छान झालेलं आहे. तर आता आपण करणार आहोत मस्त अशा पुरणाच्या पोळ्या. तर आज आहे आपली नागपंचमी, आणि नागपंचमीला आमच्या इकडे दुपारच्या नंतरून स्वयंपाक वगैरे करतात, फक्त पुरणाची पोळी बस आणि सार. याच्या व्यतिरिक्त आमच्या इकडे तळण वळण वगैरे काही करत नाही. पण म्हणलं चला जे जे आहे ते कारण शेतकरी बांधवांचा, तर तुम्हाला तर माहितीच आहे, शेतकरी बांधवांचा जो आहे तर नागराजा म्हणजे एक मित्रच आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी असे छोटे छोटे शेतकरी लोक कानुले वगैरे करतात आणि ते शेतीला वगैरे देवाधर्माला देतात. तर आपण आता आपल्याला शेती वगैरे तर आपली गावाला आहे, तर म्हटलं चला आपल्या देवाच्या देवाऱ्यामध्येच नैवेद्य वगैरे करू. नाग नरसोबा जे आहे त्याच्यासाठी मस्त असे छोटेसे करून आणि मांडणार आहेत आता आपण. तर चला करूया आपण पुढची प्रोसेस. तर चला आपण हे येळणी जे काढलेलं होतं ना, तर हे येळणी देणार आहेत आमटीमध्ये टाकून. तर येळणीची आमटी म्हणतात याला, सारा गळाण्याचा. तर होऊ शकते ते असं ओतून देणार आहे मी. तर आपल्या चालू आहेत पुरणाच्या पोळ्या करण्याचं काम. तर आपला झालेले आहेत पुरणाच्या पोळ्या बी, आणि आता आपण करणार आहेत सार. तर आज नागपंचमी असल्यामुळं फक्त आपल्याला पुरणाची पोळी आणि फक्त सार करायचं आहे, म्हणजे आमटी. तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही तर मला नक्कीच तुम्ही सांगा. तोपर्यंत बाय बाय.